धन्यवाद. माझं नाव महेश मस्कर. बेसिकली मी इन्स्ट्रुमेंट इंजिनियर आहे आणि वयाच्या 50 वर्षापर्यंत मी जॉब करत होतो. शेवटचा जॉब माझा KSB पंपमध्ये होता. त्याआधी मी कोका कोलामध्ये होतो, मेंटेनन्समध्ये वगैरे होतो. ते ओव्हरऑल माझा इंजिनिअरिंग मार्केटिंग असा एक्सपिरियन्स आहे. पण पॅरलली 1-2 वर्ष आधीच मी मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स वगैरेच काम चालू केलं होतं आणि मग करोनामध्ये मी जॉब सोडून चालू केलं ते. आणि त्याचबरोबर मी मोतीलाल ओस्वालचा ब्रोकर आहे. त्यामुळे फायनान्शियल्स मध्ये काही असेल तर ऑलमोस्ट सगळी सोल्युशन माझ्याकडे आहेत. बेसिकली आता SIP वर त्याशी बोलणं चालू होतं, तर काही 1-2 लोकांनी विचारलं होतं की आता मार्केट वर आहे तर मी हे करू का, म्हणजे विकून बाजूला राहू आणि मग परत SIP थांबवू आणि परत SIP चालू करू 6 महिन्यांनी वर्षांनी वगैरे. तर ते प्रॅक्टिकली तसं नसतं. कारण काय होतं की मार्केटमध्ये उद्या काय होणार आहे, पुढच्या 6 महिन्यात काय होणार आहे, हे जवळजवळ कोणालाही समजत नाही. कारण मार्केट खूप डायनेमिक आहे. त्यात बरेच म्हणजे इंडियन प्लस वर्ल्डचे पण इव्हेंट्स असतात, त्याचा इफेक्ट होत असतो. जसं आता मध्ये आपलं मार्केट स्मूथ चालू होतं, चांगलं वर जात होतं. पण युक्रेन रशिया वॉर झालं किंवा आता इस्रायल इराण झालं, तर लगेच मार्केटमध्ये रिॲक्शन येते. एखाद्या बँकेचं काही होतं तर त्याच्यामुळे पण रिॲक्शन येते आणि मार्केट वरखाली वरखाली होत राहतं. आणि ते मार्केटचं नॅचरल नेचर आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही असं नाहीये की ते चुकीचं होतंय किंवा काय. त्यामुळे मार्केट टायमिंग करायला जाऊ नये जर आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करत असू तर, असं माझं मत आहे. कारण ते पण SIP मध्ये तर कधीच करू नये. त्याचं कारण आहे की आपल्याला हे माहित नसतं की कुठलं वर्ष बंपर इयर रिटर्न्स मिळणार आहेत. तर SIP मध्ये काय होतं, ऍव्हरेजिंग आउट होतं. नॉर्मली मार्केट सायकल असते, कुठल्याही सेक्टरमध्ये सायकल असते. जसं की आपण पाहिलं की इन्फ्रास्ट्रक्चर किंवा रिअल इस्टेट एक पिरियड येतो जेव्हा 7-8 वर्ष मधले 2-3 वर्ष जोरदार वर जातं. 2-3 वर्ष मग तेवढं नाही त्याच्यात ग्रोथ होत. असं मार्केटचं पण असतं. त्याच्यामुळे नॉर्मली SIP कोणालाही रिकमेंड केली तर कमीत कमी ती 8 ते 10 वर्ष केलं पाहिजे. म्हणजे काय होतं, तुम्ही केव्हाही चालू केली तरी त्याचं तुम्हाला रिटर्न जे आहे ते चांगले मिळतात आणि तुम्हाला लॉसमध्ये बाहेर यावं नाही लागत. तुम्ही SIP करताना असं ठरवलं मी 3 वर्षांनी करेन आणि आता मार्केट जसं गेलं वर्षभर वर आहे, तर पुढची 2 वर्ष समजा वरच राहिलं आणि नंतर तुम्ही जेव्हा विकायला जाल 4थ्या वर्षी तेव्हा मार्केट खाली असलं 20%, तर तुमच्या SIP ला पण त्रास होऊ शकतो किंवा तुम्हाला वाटेल अरे मी एवढे वर्ष इन्व्हेस्ट केले आणि आता तर माझे कमी दिसतात असं. तर SIPचा फंडाच तो आहे की जेव्हा मार्केट खाली जाईल 1-2 वर्ष, तेव्हा तुम्ही आनंद मानला पाहिजे की मला जास्तीत जास्त युनिट्स मिळत आहेत. कारण तुमची फिक्स अमाऊंट आहे, समजा 10,000 आणि तुम्ही 10ची NAV घेऊन घेताय, तर तुमचे 1,000 समजा युनिट्स येत आहेत. तर जेव्हा मार्केट खाली जाईल तेव्हा तुमचे 1,000च्या मध्ये 1100 युनिट्स येतील, 1200 येतील. त्यामुळे ऍव्हरेज प्राइस जी असते ती ऑलवेज तुमची NAV खाली राहते. जे पुढच्या 5 वर्ष तुम्ही करताय तर तुमची ऍव्हरेज प्राइस समजा दर महिन्यात तुम्ही 10,000 फिक्स ठेवताय, तर तुम्हाला ऍव्हरेज जे आहे ते समजा ₹12 राहील, ₹10 राहील, ₹14 राहील. पण ऍक्च्युली मार्केट NAV जी असेल 10 वर्षांनी ती कदाचित 15 असेल, 20 असेल. अशा प्रकारे ह्याच्यात ग्रोथ होते. आता स्पेसिफिक तुमचं काही हे असेल तर तुम्ही मला विचारा. पण रफली मी एवढंच सांगतो, मार्केट हे वर जाण्यासाठीच बनलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल गेल्या 40 वर्षात कितीतरी असे इव्हेंट्स आले की जे मार्केटसाठी निगेटिव्ह होते. जसं आता तुम्ही रिसेंटली बघितलं असेल 2-3 वर्षापूर्वी करोनामुळे मार्केट एकदम पडलं 30%, 40%. पण ते नेक्स्ट 4 ते 6 महिन्यात रिकवर झालं आणि त्या पुढच्या 2-3 वर्षात त्याने पहिलेही हाय तोडून वर गेलं. त्यामुळे तुम्ही जर असा विचार केला असता अरे करोना आला आता काय मार्केट माहित नाही काय होईल काय नाही, म्युच्युअल फंड काढून घेतलं तुम्ही, तर तुमचा लॉस होईल. ऍव्हरेज इन्व्हेस्टर असतात ते 3 वर्षात जर रिटर्न नाही आले SIP मधून तर त्यांना वाटतं की काहीतरी चुकलंय, काहीतरी मी स्कीम चेंज करतो किंवा मी हे थांबवतो, परत मार्केट चांगलं झालं की मी एंटर करेन. पण तसं केल्यामुळे तुमचंच नुकसान होतं. कारण तुम्हाला तेवढं जर नॉलेज असेल की ते नेमकं कधी वर येणार आहे किंवा नेमकं कधी खाली जाणार आहे, तर तुम्ही डायरेक्ट स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट कराल ना. मग तुम्ही तुमचा फंड म्युच्युअल फंडला का द्याल. आणि दुसरा ऍडव्हान्टेज काय होतो म्युच्युअल फंड थ्रू जेव्हा आपण SIP करतो तेव्हा की इंडिव्हिज्युअल स्टॉक्समध्ये समजा तुम्ही 5 स्टॉक, 10 स्टॉक, 20 स्टॉक घेतले तर ते तुम्ही ट्रॅक नाही करू शकत की कुठला स्टॉक आता पडतोय, कुठला वर जातोय, कुठला काय होतंय. तर म्युच्युअल फंडमध्ये लोक त्यांचे जे मॅनेजर असतात ते ट्रॅक करतात. त्यामुळे लॉंग टर्म मध्ये आपल्याला रिटर्न चांगलेच म्युच्युअल फंडमध्ये SIP मध्ये बनतात. आता तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा, मग आपण त्या प्रकारे बघू त्याच्याकडे. ओके. सर, एक परवलीचा शब्द असा सध्या झालेला आहे. तुम्हालाही माहिती असेल, क्वांटचं नाव सध्या हम्म, सगळ्यांच्या मुखावरती आहे. म्युच्युअल फंड म्हटलं की क्वांट शिवाय हम्म, नॉर्मल हम्म, इन्व्हेस्टर कोणी बघत नाही.
आणि बरोबर. जर इझिली बघितलं त्याचे रिटर्न्स, तर अगदी म्हणजे हम्म, ELSS जो म्युच्युअल फंड आहे तो सहसा म्हटलं जातं की तो टॅक्स सेव्हिंगसाठी केला जातो, हो. किंवा अगदी बॅलन्स हम्म, ऍडव्हान्टेज असतो. त्याच्यामध्ये बरोबर. कॉम्बिनेशन असतं की डेट आणि इक्विटी यांचं चांगलं हम्म. कॉम्बिनेशन ते इक्विटी. करतात. पण याच्यामध्ये सुद्धा म्हणजे ELSS आणि बॅलन्स फंड सारख्या स्कीम्स मध्ये सुद्धा की जिथे ओव्हरऑल अंडर परफॉर्मर असतात, तिथे सुद्धा क्वांटवाल्यांनी इतरांपेक्षा चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. चांगलं तर परफॉर्म. बरोबर. मी करेक्ट. एक दोन जणांशी ज्या वेळेला बोललो या विषयावरती, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की कदाचित तुम्हाला रिडम्पशनच्या वेळेला क्वांट मधनं रिडम्पशन तुम्ही मोठं जर घ्यायला गेलात, तर तिथे कधी कधी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि मग अशा वेळेला क्वांटचं कसं आहे की ऑल ओव्हर इंडिया सेंट्रलाइज त्यांचं ऑफिस आहे. तर त्याच्यामुळे नक्की क्वांटवाल्यांना कुठे भेटायचं, फॉलोअप कुठे करायचा वगैरे अशा टाईपचे प्रश्न आणि प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर नुसते अट्रॅक्टिव्ह रिटर्न पास्ट रेकॉर्डचे म्हणजे 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष असं पास्ट परफॉर्मन्स बघून क्वांटच्या मागे लागणं किंवा त्या टाईपच्या एखाद्या म्युच्युअल फंडच्या मागे लागणं हे कितपत योग्य आहे. आणि त्यांनी जसं मला इनपुट एक 2-3 जणांकडनं मिळालं, तर ते रिडम्पशनला खरंच प्रॉब्लेम येऊ शकतील का, असे माझे दोन प्रश्न आहेत. एक प्रश्न असा आहे की कुठलीही स्कीम चांगली असली तरी तुम्ही सगळा फंड त्याच्यात किंवा सगळी SIP त्यात करण्यात पॉईंट नाहीये. तुमचा जो काय फंड आहे तो तुम्ही डिवाइड करा आणि 3-4 फंड मध्येच SIP करा. जसं की तुमचे 10,000 आहे समजा, तर तुम्ही 2,000 किंवा 25 ते 4 फंड घ्या. कारण कुठला फर्म पुढच्या 3 वर्षात परफॉर्म करणारे किंवा पुढच्या 10 वर्षात करणारे हे डिफिकल्ट असतं. त्यामुळे आपण ऑलवेज 3-4 फंड घेतले तर समजा तिघांनी आपल्याला 17-18% रिटर्न दिले, एकाने सुद्धा 14 दिले किंवा 12 दिले, 13 दिले, तर आपलं बॅलन्स होईल. दुसरं आता तुम्ही रिडम्पशनचं जे म्हणताय ते काही आपण त्याच्यावर कॉमेंट करू शकत नाही, कारण ऑलरेडी सॉरी माझं म्यूट झालं. तर तसं काही होईल असं मला वाटत नाही की रिडम्पशनला प्रॉब्लेम येईल, कारण रेग्युलेटरी बॉडी वगैरे आहे. त्यामुळे इट इज नॉट दॅट इझिली पॉसिबल की पॉइंटला काही प्रॉब्लेम येईल. ओके, थँक्यू सर सर. एनी हाऊ सर सेम सर संकेत बोलतोय या बाजूने संकेत हा बोला. सोजून. हा हा, बोला ना. एक रिडम्पशनचा जसा पॉइंट म्हणता पराग सरांनी, तर मोस्ट ऑफ द डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फंड मध्ये जो काही एक्झिट लोड किंवा जो काही पर्सेंटेज डिफाईन केलेला असतो त्यांनी, अदर दॅन दॅट ते काही दुसरे चार्जेस अप्लाय करू शकतात का ऍट द टाइम ऑफ रिडम्पशन? 1 वर्षापर्यंत तर बऱ्याच ठिकाणी असतो, आफ्टर 1 इयर दे म्हणतात की हा, इट विल बी झिरो. करेक्ट. सो अदर दॅन दिस काही बरोबर. छुपे फॅक्टर्स किंवा काही पर्सेंटेज वाईज असं काही असू नाही, शकतं का? तसं तसं नाही करता येत त्यांना, कारण त्यांना रेग्युलेटरी बॉडी आहे, त्याचे नॉर्म सगळे फॉलो करावे लागतात. त्यामुळे असं कोणी स्वतःला वाटतंय म्हणून काही चार्ज करू शकत नाही. ओके ओके. सर, सगळीकडे आता चर्चा चालू आहे की कदाचित मार्केट पडण्याची शक्यता आहे. आणि बरेच जण थोडाफार तरी पोर्टफोलिओ म्हणजे एखाद्या कंपनीचे आपल्याकडे समजा 100 करेक्ट. शेअर असतील आणि थोडा चांगला प्रॉफिट त्याच्यामध्ये मिळत असेल, मे बी कदाचित 2 टाइम्स 3 टाइम्स असे झालेले असले, तर किमान 10% किंवा 20% तरी शेअर्स त्याच्यापैकी विकावे. म्हणजे 100 शेअर असतील तर 10 शेअर विकावे किंवा 20 शेअर विकावे, 80 असू द्यावेत, अशी भूमिका किंवा असा सूर सध्या दिसतोय. म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये करेक्ट. तुमचं मत काय असेल, की हे म्युच्युअल फंड सुद्धा असे कट शॉर्ट करायला पाहिजे का टायमिंग करणं म्युच्युअल त्यात फंडच्या इन्व्हेस्टमेंटसाठी त्यात धोकादायक आहे? तुमचं काय मत आहे? नाही, SIP ला तरी मी काय ऍडवाइस करणार नाही की तुम्ही टायमिंग करायला जात आहे. त्याचं कारण आहे की तुम्ही जर 20 म्हणजे असं 20 वर्ष बघितलं ना, तर 1 ते 2 वर्षच असतात 4-5 वर्षामध्ये, जेव्हा बंपर रिटर्न्स येतात 200%, 300%. तर तुम्ही जर अशी एक रॅली जरी मिस केली ना, तरी 7 वर्ष तुम्ही SIP करून फायदा नाही, तर तुम्ही ते 1 वर्ष तिथे नसाल. त्याच्यामुळे ते ऍडवायजेबल मी तरी करणार नाही. दुसरं काय होतं, खूप कमी लोकांना, म्हणजे मी असं म्हणेन की 10 पैकी एखादाच असतो की जो समजा रिडम्पशन तर करेल, पण ते 20,000 समजा त्यांनी काढले त्याच्या 1 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट, तर जेव्हा मार्केट खाली जाईल तोपर्यंत ते 20,000 ठेवलेले असले पाहिजेत पुन्हा तुम्ही बाय करायला. आणि परत मार्केट पडल्यावर पण तुम्हाला इट इज व्हेरी डिफिकल्ट की आज जे पडलंय 1,000 पॉईंट तेच आहे का अजून 1,000 पडणार आहे, की अजून 2,000 पडल्यावर परत 1,000 पडेल. तर तेव्हा तुम्ही ते कसं डिसाईड करणार की तुम्ही केव्हा केव्हा बाय केलं. दुसरं, तुम्ही तो फंड ठेवला पाहिजे. अदरवाईज तुम्ही जो तो स्पेंड केला, तर तुमचा जो लॉंग टर्म गोल असेल तेव्हा तुम्ही ते फंड जर वेळोवेळी परत बाय पण करायला पाहिजे. तर ते जर तेवढी फायनान्शियल डिसिप्लिन जर तुम्हाला असेल तर ते तुम्ही करू शकता. पण ते कसं करणार हा मोठा प्रश्न आहे. कारण तुम्ही आताच जर विचारलं की कितीतरी लोकांना असं वाटत होतं की मार्च मध्ये पडणार, इव्हन मला वाटत होतं की मार्च मध्ये एक करेक्शन येणार, मेजर करेक्शन येणार, पण तसं झालं नाही. मार्च मध्ये ऑलमोस्ट सगळं
स्मूथच झालं. एप्रिलमध्ये ती आली करेक्शन थोडीफार जी आली, पण ती पण तेवढी नाही आली जी यायला पाहिजे होती. ती पण लगेच आता परत ऑल टाइम हायला आलं मार्केट. त्यामुळे हे खूप डिफिकल्ट असतं आणि ते इतकं फास्ट होतं ना की तुम्हाला ते कळत नाही. म्हणजे पडताना 2 दिवसात ते 3,000 पॉईंट किंवा 1,000 पॉईंट पडतं आणि वर पण 2 दिवसात येऊन जातं. तर ते तुम्ही त्या दिवशी हिंमत दाखवली पाहिजे. निफ्टी 400 पॉईंट पडली मध्ये जी पडली आणि ती परत एंड पर्यंत राहत नाही, पडते आणि संध्याकाळी वर पण येते. मग तुम्ही कसं ते डिसाईड करणार? बरोबर. थँक्यू सर. कोणीतरी एक मगाशी का म्हणजे प्रश्न गोल विचारत कधी आहे, होता. तुम्ही इन्व्हेस्ट कधी केलंय त्याच्यावर ते अवलंबून आहे. आता समजा मी समजा 30 वर्षाचा आहे आणि माझी मुलगी झाली आहे मला 2 वर्षाची आहे. तिच्या 22व्या वर्षी मला पैसे पाहिजे म्हणून जर मी इन्व्हेस्ट करत असेल तर मी अजिबात काही करायचं कारण नाही. कारण तुम्हाला माहित नसतं की कुठला स्टॉक कुठून कुठे जाणार आहे. जसे की अदानीचे काही स्टॉक्स 100 रुपयावरनं 1,500 झाले 2-3 वर्षामध्ये. त्यामुळे तुम्ही ते कसं डिसाईड करणार की आता तो 300 झालाय म्हणजे 3 पट झालाय, तर आता मी एक्झिट घेतो. आणि मग समजा तो 400 झाला तर तुमची हिंमत होईल का तो 400ला बाय करायचा? सेम वे म्युच्युअल फंडला पण होईल. 6 महिन्यांनी समजा वाढला तर तुम्ही करणार का इन्व्हेस्ट? ओके, खरंय सर. आणि तुम्ही जे अदानीचं उदाहरण दिलं त्या मुद्द्याकडे मी येणारच होतो. पण कोणाचा काही प्रश्न असेल तर तो पहिले घेऊया आणि मग मी माझा प्रश्न विचारतो. चालेल. सर, म्युच्युअल फंड एक्सपेन्सेस जे असतात ते साधारण किती पर्सेंट मध्ये असतात आणि ते कशामध्ये टोटल पोर्टफोलिओ साईज वगैरे असतात का? हा, ते टोटल पोर्टफोलिओवर असतात. ते त्यांच्या स्कीम्स किंवा डिटेल्समध्ये ते लिहिलेलं असतं किती एक्सपेन्सेस होणार वगैरे. पण ते कसं असतं माहिती का, ते सगळे लोक आहेत की जे एक्सपेन्स कमी करण्याकडे ठेवतात, कारण ते अट्रॅक्टिव्ह होणार नाही त्यांना कस्टमरच्या दृष्टीने. आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत ना त्यात माझ्या मते आपण जास्त डोकं लावू नये. शेवटी कोण परफॉर्म करतो ते महत्वाचे आहे. समजा एखाद्याने एक्सपेन्स रेशिओ 0.5% ठेवला पण परफॉर्म 12% केलं आणि दुसऱ्या म्युच्युअल फंडने 18% परफॉर्म केलं, तर तो अर्धा टक्का कमी करून उपयोग काय आपल्याला? या, ओके. म्हणजे मला असं वाटतं की आपण प्रॅक्टिकल अप्रोच ठेवला पाहिजे. या सगळ्यामध्ये आपण उगाच आपलं डोकं घालवण्यापेक्षा स्कीम कुठली चांगली आहे, कुठली 5 वर्षांनी परफॉर्म करेल, 10 वर्षांनी परफॉर्म करेल आणि या, आपण इन्व्हेस्टेड राहू, ते बरं राहील. येस येस. नमस्कार. नमस्कार, मी माधव भिडे बोलतोय. हा, बोला ना. हा, मी दोहा कतारमधनं बोलतोय. मी NRI आहे. अच्छा. ह्या हो हो. म्युच्युअल फंडला काही सॅच्युरेशन असं काही असतं का, की आता हा सॅच्युरेशनला झालाय, ह्याच्या पुढे याची हम्म, म्हणजे मी आता शेअर मार्केटमध्ये कितीतरी शेअर मी बघतोय की गेले कित्येक दिवस हम्म. ते शेअर त्याच व्हॅल्यूला आहेत. बरोबर, तसं करेक्ट करेक्ट. तसं म्युच्युअल फंडच्या, कारण म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट इज इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स ओनली. तर मग करेक्ट. तर मग त्याच्यामध्ये असं काही त्या NAV मध्ये सॅच्युरेशन वगैरे येण्याची शक्यता असते का, आणि असेल तर मग ती कशी अँटिसिपेट करायची? पहिली गोष्ट म्हणजे काय माहितीये का, की तुम्ही जेव्हा इंडिव्हिज्युअल स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करता ना तेव्हा ते होऊ शकतं. म्युच्युअल फंडचं काय असतं की त्यांचे फंड मॅनेजर असतात, त्यांचे अनालिस्ट असतात की ते जे स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात त्याचं ते ट्रॅक करत असतात की कुठल्या व्हॅल्यूला आलंय, ते कुठे गेलंय, त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू काय असली पाहिजे आणि मार्केटमध्ये काय व्हॅल्यू आहे, त्याचा त्यांचा सतत अभ्यास चालू असतो. त्याच्यावरनं ते त्यातलं प्रॉफिट बुकिंग करत असतात की पार्शली बुक करायला पाहिजे. आता होतं काय की आपण कितीही स्टॉक घेतले तरी 10 घेऊ शकतो, 20 घेऊ शकतो. म्युच्युअल फंड 100 स्टॉक घेऊ शकतो, 100 स्टॉक ट्रॅक करू शकतो, कारण त्यांच्याकडे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर असतं. म्हणजे इव्हन काइंड ऑफ सॉफ्टवेअर्स असतात, काइंड ऑफ नॉलेज असतं, काही इंटरनल इन्फॉर्मेशन पण त्यांच्याकडे येत असते. त्यामुळे त्यांच्याकडे आपल्यापेक्षा खूप जास्त नॉलेज बेस आहे, मॅनपॉवर आहे आणि त्याचसाठी ते ते चार्जेस घेत असतात, एक्सपेन्स ते घेत असतात ते. त्यामुळे असं सॅच्युरेशन असं काही पॉईंट नसतो त्यात. मार्केट कुठे जाणार आहे ते कोणालाच माहित नाही. आता मार्केट आपल्याला वाटत होतं की 40,000 हे खूप झालं, सॉरी 18,000 खूप जास्त वाटत होतं. आता 22,300-500 आहे, तर कदाचित 24,000 टच होईल. तर मग आपल्याला ते ठरवता नाही येत की 24,000 हा मार्केटचा आहे, मग हे सॅच्युरेशन आहे की नाही. त्यासाठी मार्केटमध्ये करेक्शन्स येत असतात ना. 24,000 परत ते 22,000 वर येईल, 21,000 वर येईल, मग परत ते 27,000 वर जाईल. तर ते चालू राहतं. आपल्याला त्याचं काही करायची गरज नाही. म्युच्युअल फंडमध्ये उलट मोर सेफ आहे ते, इंडिव्हिज्युअल आपण करतो त्यापेक्षा. ओके, क्लिअर. थँक्यू. सर, सॅच्युरेशन संबंधातच आणखीन एक असं हम्म. म्हणायचं, मागे पण आम्ही या पॉईंटवरती एकदा भेटलो तेव्हा बोललो होतो. तसं आता हा. एक 15 दिवसांपूर्वीच्या न्यूजमध्ये बघितलं की स्मॉल स्केल जेवढे फंड्स आहेत किंवा हम्म. मीडियम स्केल म्हणता येईल, ह्यांच्यामध्ये खूप बरं. जास्त करोडमध्ये पैसा आलेला आहे.
हो करेक्शन, सो हो करेक्ट. हा, तर त्या ज्या काही 100 कंपन्या असतील ज्या स्मॉल स्केलमध्ये त्या फंडवाल्यांनी हो डिसाईड केलेल्या असतील, त्या 100 बरोबर कंपन्यांची आपण पत म्हणू किंवा अगदीच भाषेत म्हणायचं झालं तर लायकी, जर का त्याच्यामध्ये 100 करोड ऍट अ टाइम वाढतात आहेत, पण त्या कंपन्यांची तेवढी बरोबर. स्ट्रेंथ किंवा पत आहे का की हे नाही एवढे पैसे बरोबर आलेले पुढे वाढवले गेले पाहिजे त्यांच्याकडनं. ऑब्व्हियसली कंपन्या बरोबर परफॉर्म करेक्ट करतील तेव्हाच आपले पैसे वाढणार आहेत. सो ह्या राईट ज्या बरोबर. पॉइंट्स आहेत की जसं सॅच्युरेशन म्हणण्यापेक्षा इन्फ्लो ते हा खूप जास्त कसं झालाय आता. मग करेक्ट. ह्याचा तर काही त्याच्यासाठी आहे फुगवटा ना, वगैरे काही त्याच्या म्हणता येईल का? त्याच्यासाठी कसं होतं माहिती का, की त्यांनी पण मध्ये इनपुट थांबवले होते, पैसे घेणं थांबवलं होतं मिड कॅप फंड मध्ये, कारण त्याच्यात खूप जास्त हम्म. इन्फ्लो आले होते. काय होतं की जेव्हा मार्केट बुल रन करतं, ते बुल रन मध्ये असतं जसं सध्या आहे 2-3 वर्ष, तर तेव्हा काय होतं की मिड कॅप मल्टिपल टाइम्स मध्ये वाढतात. त्यामुळे नॅचरली त्या म्युच्युअल फंड पण एनएव्ही वाढते, त्यामुळे त्यात अजून अजून पैसे लोकांना वाटतं ह्याच्यातच ग्रोथ होणार आहे. म्हणून आपण जे म्हणतो की तुम्ही जेव्हा पोर्टफोलिओ बनवता, स्टॉकचा असो किंवा म्युच्युअल फंडचा असतो, तेव्हा सगळे पैसे तुमचे मिड कॅप मध्ये नका ठेवू, तुम्ही मल्टी कॅप मध्ये ठेवा किंवा ब्ल्यू चिप मध्ये पण ठेवा. कारण तर तुम्हाला ते बॅलन्सिंग होणार आहे. कारण जेवढा रिटर्न वाढतो ना तेवढी रिस्क वाढते. जसं मिड कॅप मध्ये रिटर्न्स 40% मिळू शकतात, मग रिस्क पण 40% खाली पण जाऊ शकते. हा पण पॉईंट तुम्ही लक्षात घेतला पाहिजे जेव्हा तुम्ही एसआयपी करता. समजा मला 10,000ची एसआयपी करायची, तर मी सगळेच 10,000 मिड कॅप मध्ये ठेवले तर माझे दुप्पट पण होतील, पण 50% डाऊन साईड पण येऊ शकते ना मला. बरोबर. आणि सॅच्युरेशन असं नाही, काय होतं माहिती का, ते दुसऱ्या मिड कॅप नवीन नवीन कंपन्या शोधणार, नवीन नवीन प्रोडक्ट, मार्केट ते करेक्ट करत असतं. मिड कॅपला फटका पण तसाच बसतो. तसं मध्ये खूप जास्त निफ्टी पडत नव्हती किंवा पण मिड कॅप जोरदार पडले, 40% पडले, 30% पडले, वेळेस बाकीचे 10% किंवा 5% पडले स्टॉक्स इंडियन. सर मला तर एक त्याला पॉइंट ऍड एक करायचा हा आहे. बोला. वैभव जोशी बोलतो या सेम मुद्द्यावरती. जेव्हा पण मी हा म्युच्युअल फंड जेव्हा सर्च करतो तेव्हा मी एयुएम हा खूप मोठा पार्ट आहे माझा. बरोबर. एयुएम जर खूप जास्त असेल तर त्या हम्म, म्युच्युअल फंडला मूव्ह करायला किंवा शिफ्ट करायला वेळ लागतो किंवा त्यांना तेवढं लगेच करता येत नाही. हम्म, सो बरोबर मीडियम एयुएम असेल मिड कॅप किंवा स्मॉल कॅप मध्ये आणि एक्सपेन्स रेशो बरोबर. कमी असेल तर डेफिनेटली आणि थोडा शार्पे रेशो वगैरे बघून म्हणजे 4-5 हम्म, रेशो त्याप्रमाणे आपण सिलेक्शन बरोबर. करायला पाहिजे. स्टार मार्क वरती हम्म, सिलेक्शन करायला नको. जनरली आपल्याकडनं ती चूक होते. बरोबर. 5 स्टार 4 स्टार असेल की हम्म, आपण लगेच तिकडे जातो. बट दे हॅव बरोबर ऑलरेडी परफॉर्म्ड. त्यांचा जो बरोबर स्टार आहे तो ऑलरेडी परफॉर्म्ड आहे. बरोबर. तो तो मी जुन्या जनरली परफॉर्मन्स आहे. करेक्ट तो 5 परफॉर्मन्स आहे. तर 2 to 3 स्टार बरोबर वाल्यांना पुढे घेऊन गेलं तर ते बरं पडतं. असं एक थोडंसं मी ठोकळ मानाने बरोबर करेक्ट. स्टडी करून शिकलोय हा थोडं. बरोबर जस्ट वॉन्टेड टू बरोबर ऍड करेक्ट आहे. म्हणजे पण ऍट द सेम टाइम तुम्ही म्हणजे मिड कॅपच फक्त मिड कॅप करू नका. तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही डायव्हर्सिफाय करा, की ब्लू चिप मध्ये पण म्हणजे काही करा, मल्टी कॅप मध्ये करा, सो दॅट तुम्ही बॅलन्स राहता. की समजा मिड कॅप एकदम पडलं तरी बाकीचे दोन कमी पडलेले असतील आणि ओव्हरऑल तुमचा परफॉर्मन्स रिटर्न बॅलन्स असेल. हो करेक्ट करेक्ट 35 लार्ज कॅप, 30% मिड कॅप बरोबर आणि रेस्ट करेक्ट इज करेक्ट स्मॉल कॅप, 10% गोल्ड असं ते करून ठेवलेलं आहे. बरोबर दॅट बरोबर इज व्हॉट आय डू करेक्ट जनरली. करेक्ट. त्या एसआयपी बद्दल कोणाला अजून काही डाऊट आहे का, काही हा मला टायमिंग मी बद्दल काय? हा मी सुशांत कोलटकर बोलतो. माझा हा एक बोला. असा डाऊट आहे की मी गेले ऑलमोस्ट 16-17 वर्ष इन्व्हेस्ट करतो. हम्म, आणि आहे तो माझा आत्तेभाऊ नेहमी करत आलेला correct. आहे, सो त्याच्याकडे मी बरं देतो. आणि तो बरं. दरवर्षी काय म्हणतात ते रिव्हिजन काइंड ऑफ, किंवा आपण त्याला म्हणू की त्याला हम्म, माहिती असतं की कुठले फंड मॅनेजर रिबॅलन्सिंग कुठं कुठं करतो. मूव्ह झालं. हा, करेक्ट. रिबॅलन्सिंग, येस. बरोबर तो बरोबर. मला अजून एकाने सांगितलं की तसं करण्यापेक्षा यू कॅन ऑल्सो गो विथ युअर डायरेक्ट, म्हणजे थोडक्यात प्रत्येक स्कीमला एक डायरेक्ट ऑप्शन म्हणून पण असतो, ज्याच्यामध्ये 1% हा काहीतरी ते वाचू शकतात. पण बरोबर याच्यामध्ये करेक्ट. दोन्हीचं हे आहे की एखाद्याला देणं आणि जो त्याच्यातला खूप दिग्गज दिग्गज इन द सेन्स करेक्ट. ही नोज बेटर दॅन अस. तो आपल्यापेक्षा जास्त व्हॉट नाही. करेक्ट. व्हॉट मेथड वी शुड गो विथ, की आयदर या लोकांना देऊन त्यांच्याकडनंच ते करून घ्यायचं आणि व्हॉट एव्हर द पर्सेंटेज दे कसं विल पे, दे विल, या, तो मी ते मी तरी सांगेन करायचं का की डायरेक्ट तुम्ही करायचं? हा ते हा तुमच्या गॉड सर. अभ्यासावर अवलंबून आहे. डायरेक्टचा ऑप्शन त्यांना चांगला आहे जे स्वतः हे सगळं रिसर्च करू शकतात, ज्यांना फायनान्स मधलं नॉलेज आहे. आता यांनी कोणी कोणी हा म्हणजे वैभव सरांनी वगैरे रेशो, एक्सपेन्स रेशो, बरंच काय काय हो सांगितलं. हो आता हे सगळे हा फिगर ज्याला जो त्या फिगरवर हम्म, कम्फर्टेबल आहे तोच तो हा स्वतःचा डायरेक्ट करू शकतो ना. नाहीतर काय होईल की हा शेवटी अल्टिमेटली तुम्हाला बघायचं की तुम्ही 10 वर्ष 15 वर्ष इन्व्हेस्ट केल्यावर तुम्ही कुठे आहात.
तर समजा तुम्ही करेक्ट निगेटिव्ह रिटर्न बनवले तर उपयोग काय मग? ते तुम्ही जे काही करेक्ट करेक्ट वाचवले ते तिकडे जातील. आणि दुसरं, करेक्ट हा करेक्ट फंडा फारसा काही कामाचा नाहीये. ती ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी म्युच्युअल फंडने आणलेली आहे. अदरवाईज आपण आज बाटाचे हा बूट घेतो तर आपण विचार करतो की या दुकानदाराला 20% मिळत असतील. तुम्ही हा हा वाड्याकडून हा सामान घेतात, तुम्ही विचार करता त्याला 30% मिळतात का? डीमार्ट मधून जरी करेक्ट तुम्ही करेक्ट घेतलं तरी डीमार्ट काय हे करत नाहीये, सामाजिक संस्था हो नाहीये ती. ती काहीतरी त्यांना मिळत असेल म्हणून ते करतायत ना. करेक्ट तर करेक्ट त्याच्यात काय ऍब्सोल्युटली पॉईंट नाहीये. ऍब्सोल्युटली म्हणजे तुम्ही तुमचं आणि तुम्ही तुमचा वेळ देऊ शकता का? कारण बऱ्याच लोकांना आहे ना हेही माहित हा नसतं की माझे म्युच्युअल फंड पैसे आहेत का, किती आहेत. ते स्टेटमेंट कुठे असतं हम्म, तेही माहित नाही. स्टेटमेंट बघताही हम्म, काही लोकांनी येत नाही, किंवा आलेला ईमेल बरोबर उघडतच नाहीत ते. तर एवढं सुद्धा जर तुम्ही करू हम्म. शकत नसाल तर तुम्ही डायरेक्ट वगैरे करून तुम्हाला त्रास होऊ शकतो. बाकी तुम्ही बरोबर स्वतः जर बरोबर अभ्यास करून करू शकत असाल तर सगळ्यात चांगले हा आहे, तुमचे पैसे वाचतात. ओके ओके गॉट माय पॉइंट ओके सर तुम्ही म्हणताय थँक्यू सर तुमचा भावाच्या ऍडवाइसने तुम्ही करताय व्यवस्थित, तर तुम्ही रिटर्न्स हो कडे हो बघा ना, एक्सपेन्स कडे कशाला बघताय? करेक्ट 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 नाही तो माझा म्हणजे मी म्हणूनच आत्ता म्हणजे मला हे सुद्धा अजून 5-6 वर्षापूर्वी एकाने सजेस्ट केलं होतं बट आय डेंट गो विथ इट कारण मला करेक्ट. तेच हे झालं की फंड मॅनेजर कोण हे मला माहितीच नाहीये किंवा रादर आता बरोबर. जे जे करेक्ट. लोकांनी सांगितलं ते पण बरोबर. मला रेशो पण माहित नाहीये सो आय जस्ट फॉलो बरोबर. द करेक्ट. त्यांचा ऍडवाइस फॉलो करतो आणि दे दे करेक्ट. डिझर्व दॅट व्हॉट एव्हर दे आर गेटिंग करेक्ट. सो याच करेक्ट. मताचं मी आणि होतो ते फक्त काय मला एकदा ते विचारायचं काय होतं ते म्युच्युअल फंड डायरेक्ट देत आहे डिस्ट्रीब्युटर. ते काय तुम्हाला काय एक्स्ट्रा करेक्ट चार्ज करता वगैरे असं काही नाही. हा त्यामुळे ते हा काय एवढं एक्झॅक्टली काही इम्पॅक्ट होत नाही ते. आणि ओव्हरऑल वर्षानुवर्षे रिटर्न्स मध्ये ते काहीच इम्पॅक्ट करत नाही. जर तुम्हाला जर सल्ला चांगला मिळाला तर तुम्हाला तुमची करेक्ट ग्रोथ खूप आहे. आणि तुम्ही लॉंग टर्म मध्ये सुद्धा 20%, 25%, 18% मिळवले आणि तुम्ही स्वतःचा अभ्यास करून जर मी म्हणतो अगदी 14% कमवले तरी काय तुमचा लॉसच आहे 2-3%चा ना. तर ते 1% गेल्याने काहीच होणार नाही. कमलेश सर तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार, मी कमलेश फडके बोलतोय. तर म्युच्युअल फंडच्या एनएव्ही नेट असेट व्हॅल्यूज ज्या दाखवल्या जातात त्यामध्ये इज इट प्युअरली मॅथमॅटिकल इक्वेशन रिझल्ट और त्यामध्ये काही थोडीशी दाखवी किंवा विंडो ड्रेसिंग किंवा अजून वाढव की जरा असं म्हणजे मॅन ह्युमन एलिमेंट असतो त्यामध्ये. इज इट प्युअरली computer driven or there is manual human input involved in that NAV? That is my question. डायरेक्ट ह्युमन इंटरव्हेन्शन असं नसतं. कारण काय शेवटी त्यांना पण सेबीचे रेग्युलेटरी, सेबी किंवा एमफी जे काय आहे त्यांचे रेग्युलेटरी नॉर्म्स असतात. त्याच्यामुळे असं नाहीये की डायरेक्ट ते काही करून काही मॅन्युप्युलेशन करून काही करू शकतात. पण ते आता तुम्हाला असं किंवा मला ते काही कळणार नाही. अगेन कंट्रोल ज्या गोष्टीवर आपला नाहीये त्या बाबतीत मी तरी काही कॉमेंट करू शकतो. पण ग्रुपमध्ये कोणाला अजून काय ओके. नॉलेज असतं ते सांगू शकतात, ते मे रिप्लाय. ओके आणि दुसरा माझं क्वेश्चन म्हणजे म्युच्युअल नाही, माझ्या फंड्स मध्ये सॉरी हा विचारा कमलेश हा सर विचारा. हा म्युच्युअल फंड्स मध्ये लॉस होऊच कसं शकतो? म्हणजे इव्हेंच्युअली सगळं वरती जाणार आहे, इव्हेंच्युअली वाढणारच आहे, त्यांना ग्रोथ दाखवायचीच असते. सो म्युच्युअल बरोबर. फंड्स हे दे विल ऑलवेज गिव्ह पॉझिटिव्ह रिझल्ट इज व्हॉट एम आय करेक्ट? It is correct, but for that, people track that with very short period, like 6 months, 1 year. तुम्ही 15 वर्ष 20 वर्ष बघितलं तर कोणी निगेटिव्ह रिटर्न तुम्हाला देणार नाही. पण तेवढा पेशन्स तुमच्याकडे आहे का? Right. Yeah, mutual funds is an investment that you should never touch. Or should you touch? हे टच म्हणजे तुम्ही एका स्कीम मधून दुसऱ्या स्कीम मध्ये जाऊ शकता. मला जर वाटलं की नाही तो परफॉर्मन्स करत नाहीये किंवा काय, पण त्याला टाइम द्यायला पाहिजे. लोक आता जे कोणी डायरेक्ट इन्व्हेस्ट करतील समजा या 8 दिवसात 15 दिवसात, कारण आता मार्केट एकदम ऑल टाइम हायला आहे किंवा गेल्या 8 दिवसात केलंय कोणी, आणि जर समजा रिझल्ट पॉझिटिव्ह आले, पॉझिटिव्ह इन द सेन्स मार्केटला वाटलं पॉझिटिव्ह आहे, गव्हर्नमेंट आलं किंवा गव्हर्नमेंट नाही आलं, आपण धरू असं, तर मार्केट पडेल 20%, 30%. तर कोणीही मॅनेजर असला, तुमचा तो सक्का भाऊ जरी असला HDFC AMCचा म्युच्युअल फंडचा, आणि त्याने जरी स्टॉक्स घेतलेले असले तरी स्टॉक मार्केटच जर पडलं 10% करेक्शन झालं, 20% करेक्शन झालं, तर म्युच्युअल फंडला पण करेक्शन होणार आहे. तर तुम्ही तो पिरियड जेवढा लॉंग कराल, इक्विटीमध्ये पण तेच आहे ना. चांगले चांगले शेअर्स खाली येतात, त्याला काही लॉजिक वाटत नाही, पण ते येतात. पण ते 5 वर्षानंतर बघितले तर ते परत वरच जातात. पण ते 5 वर्ष थांबायची माझी तयारी आहे का?
राईट राईट. ओके. थँक्यू थँक्यू. हेमंत पाठक सर, तुम्ही काहीतरी विचारत होता. हो, हेमंत सर. ऍक्च्युली हा मी ते एनएव्हीचा प्रश्न होता. तर माझ्या हा रिप्लाय अभ्यासानुसार करत मी जेवढा अभ्यास केलाय, मी पण एमएफआय सर्टिफाईड आहे. तर माझ्या अभ्यासानुसार एनएव्हीची व्हॅल्यू रोज कॅल्क्युलेट होते. म्हणजे समजा एखाद्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये 50 शेअर असतील, निफ्टीचे 20 असतील, बाकीचे 30 असतील. तर त्या बरोबर 50 शेअरची एंड ऑफ डेला जी व्हॅल्यू आहे, जी क्लोजिंग प्राइस आहे, ती घेऊन बरोबर एनएव्ही कॅल्क्युलेट करतात. त्याचबरोबर त्यांनी काही शेअर विकलेले असतात आणि काही शेअर विकत घ्यायची ऑर्डर टाकलेली असते. त्याचं नेट असतं, ती पण ते दाखवतात. आणि त्याचबरोबर ती फंड मॅनेजमेंट चार्जेस जे असतात ते पर डे कॅल्क्युलेट करून वजा होतात. त्यामुळे बरोबर एनएव्ही विंडो ड्रेसिंग इट्स हायली इम्पॉसिबल, बिकॉज इट्स कम्प्लिटली कॉम्प्युटेशनल बेसिस, इट्स नॉट मॅन्युअल ड्रिव्हन. अच्छा. ओके, थँक्यू सर. माधव सर, तुम्ही थँक्यू काहीतरी थँक्यू. विचारणार होतात का? भिडे हा सर. माझा प्रश्न विचारतो. माझा प्रश्न असा आहे की आपण ह्या ज्या काही आपल्या म्युच्युअल फंड मधल्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, ह्या आपल्या एजशी किंवा वयाशी कोरिलेट करावा का, की शिफ्ट करावं, किंवा बाबा मी इक्विटी बेस मध्ये जास्त आहे तर मी डेप बेस मध्ये आफ्टर आफ्टर 50 आफ्टर 60 असं जावं, किंवा असं काही गाईडलाईन किंवा असं काही आहे का, किंवा तुम्ही बिंग फायनान्शियल ऍडवायझर तुम्ही असं काही करता का, की एखादा माणूस आता जर रिटायरमेंटला येतोय तर मग त्याचे काही फंड्स आपण इकडनं काढून डेप मध्ये किंवा हायब्रिड मध्ये किंवा असं काही हा मुवमेंट करेक्ट. करावं का? ते डिपेंड आहे तुम्ही कधी सुरू केलंय. आता तुम्ही जर आज माझ्याकडे आलात आणि मला 60 वर्ष सांगितलं की मला 1 करोड इन्व्हेस्ट करायचे, मला 5 ते 10 वर्ष काही रिक्वायरमेंट नाहीये, तरी बर पण मी सांगेन की तुम्ही 30% डेप मध्ये ठेवा, 60-70 इक्विटी मध्ये ठेवा. म्हणजे काय होईल की इनकेस तुम्हाला काही रिक्वायरमेंट आली तर तुम्हाला 20-30 लाख तरी असे असतील की ते फ्री असतील. तुम्ही म्हणजे इक्विटीचं गॅरंटी नाही की 2 वर्षांनी ते वर असतील का खाली असतील, पण डेट फंड मध्ये तुम्हाला रिटर्न 66% होईल, पण तुम्हाला ते काढता येतील केव्हाही, म्हणजे जर का तशी गरज पडली तर. आता हेच जर तुम्ही 40 वर्षापासून SIP करताय किंवा म्युच्युअल फंड मध्ये दरवर्षी इन्व्हेस्ट करून तुमचा फंड तयार झालाय, तर कदाचित तुम्हाला काही गरज नाही. तुम्हाला जेव्हा काही हवे असतील ते ऑलवेज तुम्ही जे काही इन्व्हेस्ट केले त्याच्याहून खूप जास्त व्हॅल्यू असेल त्याची, त्यामुळे तुम्ही केव्हाही SWP करू शकता की दरवर्षी मला पेन्शन सारखं 65 वर्षापासून मला मिळत राहावं, 25,000 बर 50,000. ते सगळं डिपेंड आहे. तुम्हाला लिगसी म्हणून मुलांना सोडून जायचंय, तर तुमचं हे आहे की बाबा मला महिना 1 लाख येऊ दे, तर तसंही होऊ शकतं. आलं लक्षात. ओके ओके, थँक्यू. ओके, गानू साहेब, तुम्ही विचारा. नमस्कार, मी धनंजय गानू बोलतोय. माझा प्रश्न असा हा बोला होता सर. की आपल्याला समजा एखाद्या कॅटेगरी मधला म्युच्युअल फंड निवडायचा असेल, म्हणजे समजा मला मिड कॅप मधला सिलेक्ट करायचा आहे, तर आपण कोणते फॅक्टर कन्सिडर करायत, म्हणजे पास रिटर्न बघावेत किंवा त्याचं आत्ताचं करंट ॲलोकेशन बघावं त्या फंड मधलं, किंवा बऱ्याचशा साईट्सवर रँकिंग पण असतं म्युच्युअल फंड स्कीमचं. हो आउट बरोबर. ऑफ मेनी स्कीम्स, हाऊ टू चूज दॅट पर्टिक्युलर 2-3 स्कीम्स? एक तर पास्ट परफॉर्मन्स म्हणजे डेफिनेटली बघितलं पाहिजे, कारण जनरली जे परफॉर्म करतात ते पुढेही परफॉर्म करतील अशी शक्यता जास्त असते. आणि बाकी पण फॅक्टर्स जे आता तुम्ही बोला स्टार्स वगैरे ते पण बघू शकता तुम्ही. त्याच्यावरनं तुम्हाला आयडिया येते की 2-4 लोकांचं काय म्हणणं आहे या फंड बद्दल, तुम्हाला त्यावरनं मी ठरवू शकतो. मी याच्यावर जरा इनपुट देतो तुम्हाला. जर तुम्हाला ऍक्च्युली सिलेक्ट, हे बघा, हे सगळं आहे ना, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करा, पास्ट परफॉर्मन्स बघा, हे सगळं तुम्ही केव्हा बघायचं असतं, जेव्हा तुम्हाला कोणी फंड सजेस्ट करतं. ज्याने प्रायमरी जो माणूस असतो त्याने ऑलरेडी त्याची जी सगळी रिसर्च आहे तो केलेला आहे, आणि त्यानंतर जेव्हा ते तुम्हाला सजेस्ट केलं तेव्हा तुम्ही हे सगळं वरवरून बघून मग तुम्ही इन्व्हेस्ट करावं असं सजेशन असतं. पण जर तुम्ही पूर्ण 100% स्वतःच पूर्ण रिसर्च करून त्यात इन्व्हेस्ट करणार असाल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की त्यात रेशिओ अनालिसिस करा. जसं की आता वैभव जोशी सर म्हणाले की शार्पे रेशो बघा, ट्रेनॉर रेशो बघा, करेक्ट. तर असे सगळे रेशो तुम्ही जमा करा, टॉप 10 स्कीम्स जमा करा आणि त्याच्यावर रेशो अनालिसिस परफॉर्म करा, आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला काय घ्यायचंय. आणि म्हणजे जे क्वालिटेटिव्ह आहे की फंड मॅनेजर कोण आहे वगैरे ते सगळं तर आहेच, पण मेनली रेशो अनालिसिस आहे. मी फाटक बोलतोय, हेमंत फाटक. जेव्हा तुम्ही स्विच करता, प्रश्न असा होता की तुम्ही डिव्हिडंड ऑप्शन मधून ग्रोथ ऑप्शनला स्विच केलं तर टॅक्सेशन लागेल का? तर माझ्या माहितीनुसार देर विल बी 2 ट्रान्झॅक्शन. पहिलं ट्रान्झॅक्शन जे असतं जेव्हा ज्यात तुम्ही तुमचे डिव्हिडंडचे युनिट जेवढे आहेत ते सगळे रिडीम करता,
त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला काहीतरी गेन्स होणार आहे. आणि सेम त्याच्यावर डे टॅक्स भरावा त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल. आणि सेम डे लागेल. तुम्हाला जी रिडम्पशन अमाऊंट जी आलेली आहे 10 लाख 3 लाख हम्म. जी असेल ती, त्या अमाऊंटचे तुम्हाला ग्रोथवाले युनिट्स मिळतात. त्याची व्हॅल्यू जास्त असणार आहे, जी एनएव्ही जास्त असेल. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक स्विचला गेन्स लागेल आणि टॅक्स भरावा लागेल. येस सर, करेक्ट आहे. मला एक एक्सपिरियन्स असा आहे की मी 4 वर्षांपूर्वी ELSS साठी काही अमाऊंट इन्व्हेस्ट केली होती आणि ओव्हर अ पिरियड 3 वर्षांचा लॉकिंग संपल्यानंतर 4 वर्षानंतर बेसिकली त्यातले मी एक अराउंड 40% 50% विड्रॉ केले. तर त्या विड्रॉ केलेल्या याच्यावरती सुद्धा स्टँडर्ड स्लॅब्सनुसार ते त्याच्यावरचं इन्कम होतं, तर त्याला टॅक्स लागला. मी ते विड्रॉ करून सेम पॉलिसीच्या सेम याच्यामध्ये फक्त दुसऱ्या फंडमध्ये त्याला डायव्हर्ट केलं होतं. बट दिस ट्रान्झॅक्शन कन्क्लुडेड ॲज अ सेल अँड बाय. इट्स अ न्यू सो ट्रान्झॅक्शन. बरोबर. येस, ॲज अ सेपरेट न्यू ट्रान्झॅक्शन. त्यातलं माझ्या खिशामध्ये ₹1 पण आला नाही ॲज अ प्रॉफिट. तो फक्त कुठून ना कुठे वळवला गेला. पण बोथ द थिंग्स आर ट्रीटेड एज अ 2 सेपरेट ट्रान्झॅक्शन्स. आणि 20% नुसार मला त्यावेळी लॉंग टर्म मध्ये होता म्हणून 20%, शॉर्ट टर्म मध्ये असेल तर नाही, लॉंग टर्म मध्ये होता म्हणून मला 10% पडला. इफ इट इज अ शॉर्ट टर्म तर कदाचित तो अकॉर्डिंग टू स्लॅब असं जातो. दिस इज वन ऑफ द मला सर एक्सपिरियन्स. तुमच्या सीएने इंडेक्सेशन त्याच्यात सजेस्ट नाही केलं का करायला? कारण डेट फंड्स मध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करतात त्याच्यामध्ये एक इंडेक्सेशन पार्ट लागू होतो, जेणेकरून तुम्हाला टॅक्स कमी अमाऊंटवर भरावा लागतो. अच्छा, कारण बेसिकली जेव्हा तुम्ही कधी पण डेट मधलं कुठलाही प्रोडक्ट विकता, तुमचं एफडी किंवा इव्हन तुमचे म्युच्युअल फंड जे आहेत डेट प्रोडक्ट्स मध्ये किंवा इलेक्ट्रिक स्कीम्स मध्ये, त्याच्यामध्ये एक इंडेक्सेशन हा पार्ट असतो. म्हणजे की तुमचं जे इन्फ्लेशन आहे ते तुमच्या रिटर्न्सच्या अगेन्स्ट सेट ऑफ केलं जातं आणि जे एक्स्ट्रा रिटर्न्स तुम्ही बनवलेत म्हणजे इन्फ्लेशन पेक्षा जास्त, फक्त तेवढाच पार्ट टॅक्स केला जातो. म्हणजे पर्चेसिंग ओके. पॉवरला ऍडजस्ट करण्यासाठी ते आहे. तर जर ह्याच्या पुढे कधी कोणी डेट फंड्स मधनं रिडीम केलं तर तुमच्या सीएला सांगायचं की मला इंडेक्सेशन त्याच्यामध्ये लागू करायचंय म्हणून. ओके. पण नाही, ते नवीन माझ्या प्रोव्हिजन प्रमाणे हा, सर. इंडेक्सेशन जे आहे ते 1 एप्रिल 2024 पासून काढून टाकलेलं आहे. सो बरोबर. फ्रेश इन्व्हेस्टमेंट डेप मध्ये करणं काही एवढं फायदेशीर नाही अनलेस यू आर रेडी टू पे टॅक्स. नाही, माझ्यामध्ये अशा काही स्कीम्स आहेत ज्याच्यामध्ये इंडेक्सेशन अजूनही अलाउड आहे. नाही, डेपला मला कुठल्याही स्कीमला नाही, पूर्ण डेप नाही इंडेक्सेशन म्हणते सर. अलाउड नाही या नाही, पूर्ण बजेटमध्ये. डेप नाही म्हणते. मला हा वाटतं 60% इक्विटी, हा, म्हणजे हायब्रिड झालं, 40% डेप, ते हायब्रिड असं झालं काहीतरी म्हणजे कॉम्बिनेशन आहे ते. हा, हायब्रिड असं मध्ये काहीतरी इक्विटी मध्ये कॉम्बिनेशन आहे. सो इट विल बी हा, 10-15%, त्याच्यामध्ये डेप मध्ये असं जाणार काहीतरी नाही. आहे. बरोबर. हा. सो इट इज अ इक्विटी, सो इट इज अ 10% 15%. आणि तुम्हाला फायदा घ्यायचा असेल इंडेक्सेशनचा तर मार्च महिन्यापर्यंत युनिट्स घ्यायचे, 3 वर्ष 1 दिवस होल्ड करून एक फर्स्ट वीक ऑफ एप्रिल मध्ये विकायचे. तुम्हाला 4 वर्षाचा बेनिफिट मिळतो. हो, पण ते आता गेलं नवीन नाही, इन्व्हेस्टमेंटला काही नवीन इंडेक्सेशन नाही. इन्व्हेस्टमेंट जी पूर्वीचं ठीक आहे आहे. नाही, काही अजूनही काही स्कीम मध्ये जो अगदी ऍप्लिकेबल आहे. तुम्ही अडाणीचा उल्लेख केला अगदी सुरुवातीला की हम्म. ₹100 असलेला अडाणी डायरेक्ट 1500-1600 रुपयापर्यंत त्याचे भाव वाढले आणि हम्म. कम्पॅरेटिव्हली हम्म. ज्या म्युच्युअल फंड स्कीम्स मध्ये अडाणीचे शेअर्स होते तर त्यांच्या एनएव्ही प्रपोर्शनेट वाढलेल्या दिसल्या नाही. तर त्याच्यामुळे डायरेक्ट स्टॉक्स खरेदी करणं जास्त चांगलं का म्युच्युअल फंडच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट केलेली जास्त चांगली? तुमचं काय मत आहे? कारण आता ते अजून एक उदाहरण ते असं, सॉरी इंटरप्ट करतो, हा. अजून एक उदाहरण असं, हार्डली 1 किंवा 2 वर्षांपूर्वी तुम्ही बघितलेलं असेल पंजाब नॅशनल बँक, भेल अशा अनेक पीएसयू आणि पीएसपी यांचे भाव 20-30-40 रुपयाच्या घरामध्ये होते आणि आज ते मल्टिपल्स मध्ये वाढले. म्हणजे ₹100 बँकांनी क्रॉस केलेले आहे. भेल तर अगदी ₹250 पण वरती गेला, 270-280 या रेंज पर्यंत पडला, जो ₹200 अवेलेबल होता जस्ट एक 2-3 वर्षांपूर्वी. तर मग अशा वेळेला प्रत्येक स्कीम मध्ये कदाचित भेल आपल्याला बघायला मिळेल पण त्याची एनएव्ही प्रपोर्शनेट आपल्याला रिटर्न देत नाही. मग डायरेक्ट इक्विटी का डायरेक्ट म्युच्युअल फंड? तुमचं काय मत आहे याच्याविषयी? अगदी बेसिक प्रश्न आहे, सुरुवातीला विचारला जात होतो पण ते 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 सर्व डिपेंड आहे. तुमच्याकडे ते नॉलेज आहे का ते स्टॉक घ्यायचे, प्लस ते तुम्ही होल्ड कराल का? एखादा अडाणी समजा 100 वरनं 200 गेला खरोखरच, तर आपल्याकडे किती लोक आहेत की तो 200 वरनं 1500 जाईपर्यंत थांबाल? त्यांनाच ते पैसे मिळणार आहेत 1500 वगैरे. दुसरी गोष्ट, म्युच्युअल फंडकडे फक्त अडाणी नव्हते ना, त्यांचा ओव्हरऑल पोर्टफोलिओ असतो, त्यामुळे त्यांचे रिटर्न्स पण बॅलन्सच येणार. ते असं वन साइड एखाद्या स्टॉकमध्ये नाही घेऊ शकत, कारण त्यांना अलोकेशनला पण लिमिटेशन असतं. भले त्यांना वाटलं की अडाणी खूप होणार आहे 5 टाइम्स, पण ते फक्त अडाणी नाही घेऊ शकत ना, त्यांना बॅलन्स करायचं. समजा उलटं झालं असतं तर 100चं ₹10 झालं असतं आणि तुमची एनएव्ही ₹10ची ₹1 झाली, चाललं असतं तुम्हाला? ओके.
तुमच्या मते त्यामुळे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता, पण त्या तेवढं नॉलेज तुम्ही अक्वायर केलेलं असेल तेवढं, कारण स्टॉक मार्केटमध्ये अभ्यास करून आपण घेतलेले शेअर वाढले पाहिजे. तसं नाही बरोबर झालं तर उलटं पण होतं की हे समजा प्रपोर्शनेट तुमचे किती आहेत, तुमच्याकडे अडाणी आहेत 10,000चे आणि बाकीचे स्टॉक्स आहेत 30,000चे, तर करेक्ट ऍट द एंड तुम्ही काय रिटर्न मिळवले. आणि काही बरोबर निगेटिव्ह आहे पण जातील. 30 रुपयाचा स्टॉक 5 रुपये पण होऊ शकतो. मग तुम्ही काय कराल. आणि बरोबर आहे परत तुम्ही ते आपण होल्ड केले पाहिजे तेवढे. कारण आपण म्हणजे म्युच्युअल फंडकडे कोण जातो, ज्याला कन्सिस्टंटली शेअर मार्केटमधून पैसे कमवता येत नाही, तो म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न करतो. दुसरं असं आहे की आता हे मार्केट जे आपण बघतोय ते वन साईड वर जाते, खाली जरी आलं तरी परत वरच जाते ते. म्हणून तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये दिसतंय की स्टॉक इथून इथे गेले तिथून इथे. तर ते कन्सिस्टंटली होणार नाही ना पुढची 10 वर्ष 15 वर्ष. बरोबर. विनय सर, तुमचा काहीतरी प्रश्न आहे तो तुम्ही विचारू शकता अनम्यूट करून. ओके. महेश सर, एक प्रश्न होता की जेव्हा आता हम्म, मगाशी माझ्यामध्ये कोणीतरी प्रश्न विचारला की म्युच्युअल फंड आपण हम्म, जेव्हा स्वतःहून सिलेक्ट करतो, बरोबर, तर हम्म. त्याच्यात बरेच काहीसे रेशो वगैरे हे सगळं अनालिसिस केलं, अरे, पण तरी सुद्धा एक हम्म, महत्वाचा मुद्दा राहतो फायनली की XIRR का CAGR कन्सिडर करायचा, हम्म. त्याच्यानंतर EUM साईज कन्सिडर करायची. तर असं काही अरे, स्क्रीनर, जसे स्टॉक साठी स्क्रीनर्स आहेत तसे म्युच्युअल फंड साठी काही रिलायबल स्क्रीनर्स आहेत का? नाही, मला तरी असं आयडिया. मी तुम्हाला लिस्ट नंतर ग्रुपवर पाठवतो. आफ्टर द सेशन रात्री मी लिंक पाठवतो तुम्हाला. ओके ओके. कारण ते डायरेक्ट प्लॅन चूज करण्यासाठी मे बी असा जर काही स्क्रीनर असेल किंवा अशी काही ते हेल्प होईल. बरोबर शॉर्टलिस्टेड असतील, तर मग हम्म, निदान आपण डिसिजन घेऊ शकतो की किती रिस्क घ्यायची, किंवा 10 इयर्स बघायचं का 5 इयर्स बरोबर बघायचं. बरोबर. मगाशी एक स्क्रीनर नाही हा, फक्त जे इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहेत ते म्हणजे जे हा. बघायला पाहिजे त्याची लिस्ट आहे, ती मी तुम्हाला फॉरवर्ड करतो. ओके ओके, सर, मला थँक्स. जे असं विचारायचं आहे की मंदीमध्ये आपला बरोबर पण पोर्टफोलिओ खाली येतो. एक साधारण 25-30 बरोबर टक्के स्टॉक घसरतात असं आपण बरोबर बघितलेलं आहे. 1 लाखाचा पोर्टफोलिओ बरोबर. हो. समजा उदाहरण 80,000 किंवा 75,000पर्यंत हम्म, त्याची व्हॅल्युएशन हम्म, घसरते. पण ज्या वेळेला तुम्ही हम्म. म्हणता की तुमच्याकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, छान प्रोफेशनल्स अवेलेबल आहे, चार्टर्ड अकाउंटंट्स, MBA, आम्ही बरोबर. त्यांची हम्म, फी सुद्धा देतो. तुम्ही बरोबर ती घेता एक बरोबर. एक्सपेन्स रेशोच्या म्युच्युअल माध्यमातून. फंड बरोबर. हा, हम्म, पण आम्ही मॅनेज करत असलेला पोर्टफोलिओ ज्या वेळेला 20-30 टक्क्यांनी खाली येतो, 1 लाखाची व्हॅल्युएशन 70,000ची घसरते, तर त्यावेळेला हे पण बघितलं जातं की सेम म्युच्युअल फंडचे अनेक म्युच्युअल फंडचे जे व्हॅल्युएशन आहेत हे सुद्धा 100 रुपयाचे 70 रुपयापर्यंत आलेले आहेत खाली त्यांचे एनएव्ही. येतात. बरोबर. हा, करेक्ट. मग मग आम्ही जे काही मॅनेज करतो आणि तुम्ही मॅनेज करता, किंवा म्हणजे तुम्ही एक प्रतिनिधी बरोबर म्हणून म्युच्युअल फंडाचे, तर मग करेक्ट. तुमच्यात आणि आमच्यात मग फरक काय राहिला असा माझा प्रश्न आहे. कसं होणार माहिती का, आपण हे सॅम्पलिंग जे करतोय ना ते तुमचं आणि म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचं करतोय. बरोबर आहे. आता कितीतरी PMS म्हणा किंवा ज्यांचं नॉलेज आहे असे लोक आहेत ज्यांचा पोर्टफोलिओ 30% पण जातो. तर कॉमन माणूस शोधणार कसं की पराग सर इज द बेस्ट PMS मॅनेजर फॉर मी, और त्याचं काय हे ठरणार तो. तर असं बरेच लोक आहेत ज्यांनी पोर्टफोलिओ शून्य पण केलेले आहेत. त्यामुळे ते तुम्ही कसं हे करणार. म्हणजे भले म्युच्युअल फंडचा पण जातो खाली, नो डाऊट, पण तुमचं फार रेअर चान्सेस आहेत की जेव्हा ते रिटर्न होतं तेव्हा तुमचे सगळे स्टॉक्स वर येत नसतील, वेळेस म्युच्युअल फंडची NAV येत असेल. आणि हे शेवटी लॉंग टर्म मध्ये बघायचं आहे ना, ते तुम्ही असं 1 to 1 काही कम्पेअर करू नाही शकत. अच्छा. I think कारण म्युच्युअल त्यात फंड तुम्ही मध्ये तुम्ही 100 इन्व्हेस्ट करा. 100 100 हा करेक्ट. हा नाही, बोला सर. दोन्हीमध्ये. हा, म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा किंवा स्वतः अभ्यास करून शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करा. या दोन्ही अव्हेन्यूज मध्ये मार्केट रिस्क आहेच. आहे. करेक्ट. करेक्ट. फक्त म्युच्युअल फंडचे हाऊसेस जे आहेत दे मॅनेज दिस रिस्क व्हेरी वेल. त्यांच्याकडे करेक्ट. स्टॉक्सचा अभ्यास करण्याकरता वेगळी टीम असते, ऍक्च्युअल बाय सेल करता वेगळी टीम असते, आणि दे हॅव स्टँडर्ड प्रोसेसेस. त्यांच्या क्रायटेरिया असतात की आम्हाला 10% या सेक्टरमध्ये टाकायचे, 15% या सेक्टरमध्ये, आणि कुठल्या एका कंपनीमध्ये 3%च्या वरती टाकायचे नाहीत. दे हॅव दिस काइंड ऑफ नाही. फिल्टर्स करेक्ट. अँड क्रायटेरियाज विच दे हॅव टू मीट. त्यामुळे तुमची ओव्हरऑल रिस्क बऱ्यापैकी कमी होणार आहे, बऱ्यापैकी तुमचं डायव्हर्सिफिकेशन होणार आहे. रिटर्न्स मे नॉट बी गुड. समजा तुम्ही सध्या IT डाऊन आहे,
तुम्ही या 2-3 महिन्यात आयटी मध्ये भरपूर पैसे गुंतवले, 3 वर्षांनी जेव्हा आयटी वर येईल तेव्हा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. म्युच्युअल फंड मध्ये तेवढा फायदा होणार नाही, आणि ते फक्त 15% टाकतील आयटी मध्ये. तर ती मार्केट रिस्क दोन्ही ठिकाणी आहे आणि ती एवढीच आहे. फक्त म्युच्युअल फंड मध्ये बेटर मॅनेज्ड आहे. ह्याला जर एकदम सोप्या भाषेत सांगायचं असेल तर असं आहे की तुम्हाला क्रिकेट टीम बनवायची आहे, आणि समजा की म्युच्युअल फंड हाऊसेस जे आहेत ते सचिन तेंडुलकर आहे, आणि जे आपण स्वतः करतोय ते समजा कोणी शेजारी आहे किंवा तुम्ही स्वतः आहात, तर तुम्हाला ठरवायची की वर्ल्ड कप खेळायला तुम्हाला सचिन तेंडुलकरनी बनवलेली टीम पाठवायची आहे का तुम्ही स्वतः बनवलेली टीम पाठवायची आहे, एवढाच प्रश्न आहे. अच्छा, ओके. निखिलजी आणि हेमंत सर आणि महेश सर, तुम्ही सुद्धा. एक्सचेंज ट्रेडेड फंड त्याच्यामध्ये पण रिटर्न्स बऱ्यापैकी कन्सिस्टंट बघितलेत, आणि जे म्हणजे ऍक्च्युली इंडेक्सला बीट करतात. वेरॅज म्युच्युअल फंड बरेचसे 1500 मधले जर काढले तर 80% ते एक्सचेंजला बीट पण करत नाहीत. सो व्हॉट इज युअर व्ह्यू, म्हणजे तुमचा सल्ला काय असेल की ETF इज स्टील गुड टू गो स्ट्रॅटेजी? ETF आहेत, चांगले आहेत ते. पण शेवटी काय होतं की मी तरी तेच सजेस्ट करेन की फक्त ETF करू नका. थोडा तुमचा पोर्शन 10-20% ETF ला डायव्हर्ट करा, बाकी वेगवेगळ्या फंड मध्ये ठेवा. कारण कसं होतं की कन्सिस्टंटली पुढची 10 वर्ष कोण परफॉर्म करणार आहे आपल्याला माहित नाही. समजा ETF ने नाही परफॉर्म केलं आणि तुम्ही फक्त ETF करत असाल, तुम्हाला डायव्हर्सिफाय करणं एवढंच आपल्या हातात आहे. करेक्ट. या डायव्हर्सिफिकेशन इज रिक्वायर्ड. परफेक्ट, थँक्यू. ओके, थँक्यू सर. आणि स्टार्सच्या बाबतीमध्ये मग अशी एक डिस्कशन झालं तर एक सहज एक डिस्कशन मधला मला एक मुद्दा आठवला की एक अतिशय क्युरियस आमचा मित्र आहे, तर तो वेगवेगळ्या साइट्स बघत असतो, व्हॅल्यू रिसर्च, मनी कंट्रोल किंवा इतर जेवढे काही फायनान्शियल रिलेटेड रिलायबल साइट्स आहेत तेवढ्या. त्यांनी एक मार्क केलंय की काही स्कीम्सना जर एखाद्या साईटवरती 5 स्टार दिलेले असतील तर दुसऱ्या साईटवरती त्याला 3 किंवा 2 स्टार पण असू शकतात. तर तुम्हाला बेस्ट ऑफ 3 किंवा बेस्ट ऑफ 5 असं पण काढायला लागतं. वेगवेगळ्या साइट्स वरती वेगवेगळे स्टार्स आणि कदाचित त्यांचे पॅरामीटर वेगवेगळे त्यांचे असतील, ओपिनियन वेगळे कदाचित असू शकतील. तर त्याप्रमाणे पण स्टार्स वरतीच संपूर्ण आणि एकाच साईट वरती पूर्ण असं रिलायबल राहून चालत नाही. त्याच म्युच्युअल फंडच्या स्कीमला दुसऱ्या साईट वरती किती स्टार मिळालेले आहेत असं कॉम्बिनेशन, आणि मग बेस्ट ऑफ 3 किंवा बेस्ट ऑफ 5 असं आपल्याला करता येतं. असं पण. पराग, हा बोला ना सर. घाणेकर. हो बोला. एकच मिनिटात मी एक बोलतो गोष्ट. बोला. तुम्ही ते बोला. स्टार म्हणालात ना, तर स्टार कम्पेअर करण्याच्या बरोबरीनं जर का 1 मंथ, 1 इयर, 2 इयर, 3 इयर, 5 इयर पर्यंत, 10 इयर्स पर्यंत जर का तुम्ही त्याचे रिटर्न्स कम्पेअर केलेत म्युच्युअल फंडाचे, दॅट विल बी द रिलायबल वे टू कम्पेअर द म्युच्युअल फंड इन्स्टेड ऑफ लुकिंग ॲट द स्टार. ओके, दॅट्स ऑल. ओके, थँक्यू सो मच सर. ओके, ओके. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. ग्रुपमध्ये आहोतच, आपण भेटत राहू.